बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। आज जरांगे यांच्या उपोषणाचा 9वा दिवस होता। जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि त्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठे एकत्र आले ही चांगली गोष्ट असल्याचंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 6व्यांदा उपोषणाचं शस्त्र उपसलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता। या 9व्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित झालेलं आहे। स्थगित शब्द वापरला तर सगळ्याच्या चेहऱ्यावर बघा कसा आनंद आहे। स्थगित केलंय। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलंय आणि त्यानंतर जरांगे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। जोरदार घोषणाबाजी समर्थकांकडून करण्यात आली। पाटील पाटील तसंच एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ होताना दिसते। तर मनोज जरांगे यांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता। त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या उपचार करण्यात आले। तर 1-5 वाजता सोडू आपण, कारण सगळ्याला भेटणं होईल, कारण त्यांचे लय हाल होते आणि मग आपण वाटल्यास गॅलेक्सीला जाऊ। 5 वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू। करायचं का? कारण कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता। बातमी आपण पाहतोय। मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे। आज जरांगे यांच्या उपोषणाचा 9वा दिवस होता। जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि त्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठे एकत्र आले ही चांगली गोष्ट असल्याचंही यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 6व्यांदा उपोषणाचं शस्त्र उपसलं होतं आणि त्यानंतर त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता। या 9व्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित झालेलं आहे। स्थगित शब्द वापरला तर सगळ्याच्या चेहऱ्यावर बघा कसा आनंद आहे। स्थगित केलंय। 9व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलंय आणि त्यानंतर जरांगे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। जोरदार घोषणाबाजी समर्थकांकडून करण्यात आली। पाटील पाटील तसंच एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ होताना दिसते। तर मनोज जरांगे यांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस होता। त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या उपचार करण्यात आले। तर
एक 5 वाजता सोडू आपण, कारण सगळ्याला भेटणं होईल, कारण त्यांचे लय हाल होते. आणि मग आपण वाटल्यास गॅलेक्सीला जाऊ. 5 वाजता आपण हे आमरण उपोषण स्थगित करू. करायचं का? कारण कालपासून मराठा समाजाचा काल लय आग्रह होता. चला सगळं धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. सांगितले ना. तर 9व्या दिवशी मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता उपोषण सोडणार असल्याचं जरांगे यांनी जाहीर केलं आहे. मीडियाच्या बांधवांना माहिती पाहिजे. मीडियाच्या बांधवांनी एकच प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं एक प्रश्नाचं उत्तर आहे. ए अरे 1 मिनिट थांबा रे. पोलीस द्यायला आडे नका भरू, एकमेकाला बाजूला भरा. आपल्या उपोषण हे किती वाजता स्थगित होणार आहे असं मीडियाच्या बांधवांचं म्हणणं आहे. आपलं उपोषण आपण 4 वाजता स्थगित करू. 4 वाजता स्थगित करू. मराठा समाजाच्या साक्षीनं येते फाट्याने काय ते यायचं म्हणलं ना, तुम्हाला मग बघायचं असलं काच का 4 वाजताच 10 जण येते. माझ्या एवढे मोठे जात एवढं मोठे लोक आहेत, यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. इथंच मध्ये मंडपात बसून समाजाच्या महिलेच्या मन आणलेत आमचे शिवाजी बाबाजी मठाधिपती यांच्या यानं आपण ते सोडणार आहेत. आपण स्थगित केलं जाणार आहे. फक्त बाबा ना जरा तर ज्यांनी त्रास दिलाय त्या सर्वांना सरळ करणार असल्याचा निर्धार देखील जरांगे यांनी बोलून दाखवलाय. आरक्षण मिळालं नाही तर सत्तेत बसून आरक्षण घेऊ असंही जरांगे म्हणाले. 9वा दिवस होता त्यांच्या उपोषणाचा आणि उपोषणाची सांगता ते दुपारी 4 वाजता करतील.